याती कुळ माझे गेले हार पोनी, याती कुळ माझे गेले हार पोनी, श्रीरंगा वाचोनी आणू नेने, श्रीरंगा वाचोनी आणू नेने, किती ओ शिकवाल मज वेळोवेळा, किती ओ शिकवाल मज वेळोवेळा, मी तया गोवाळा रतलिये, मी तया गोवाळा रातलिये, किती ओ शिकवाल मज वेळोवेळा, अष्टभोग भोगणे माते नाही चाड, अष्टभोग भोगणे माते नाही चाड, भक्ती प्रेम गोड लेईन गे माये, भक्ती प्रेम गोड लेईन गे माये, किती ओ शिकवाल मज वेळोवेळा, किती ओ शिकवाल मज वेळोवेळा, बाप रखुमा देवी वारू जीवीचा जिव्हाळा, बाप रखुमा देवी वारू जीवीचा जिव्हाळा, काही केल्या वेगळा नोहे गे माये, काही केल्या वेगळा नोहे गे माये, किती ओ शिकवाल मज वेळोवेळा, किती ओ शिकवाल मज वेळोवेळा. हा अभंग याला उत्तराभंग असे म्हटले जाते. पण हा अभंग कोणीही म्हणतं, पण याच्यातला अर्थ कोणीही समजून घेत नाही. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात हे ऐका. गोकुळामध्ये राधा नावाची जी गवळण आहे ना, तिला बाया नावे ठेवत होत्या. अगं राधे, तू त्या कृष्णाकडे जाऊ नको. पण ती राधा ऐकत नव्हती. ती सांगत होती, मला याती कुळ ह्या कुळाहून ह्याच्याहून जातीपातीहून मला काहीही घेणं देणं नाही, पण मी श्रीरंगा वाचून 5 मिनिटंही राहू शकत नाही. सगळे गोकुळातले लोक त्या राधेला नाव ठेवत होती. सगळ्या गोकुळामध्ये राधा कृष्णाची चर्चा होत होती. आणि त्या मथाऱ्या बाया तिला सांगायच्या, राधा अगं नको ग त्या कृष्णाकडे जाऊ. पण त्या काय सांगायच्या, किती वो शिकवाल मज वेळोवेळा. राधा म्हणायची, मला कितीही तुम्ही शिकवलं, वेळोवेळा शिकवलं, तर हे मी ऐकू शकत नाही. मी या गवळ्यासोबत रत झालेली आहे आणि मी ह्याच्याशिवाय राहू शकत नाही. राधा काय म्हणते ऐका, मला ह्या अष्टभोगाची चाड नाही, मला ह्या संसाराहून घेणं देणं नाही. माझा श्रीकृष्ण आणि मी देव आणि भक्त, मला ह्यातच गोडी वाटते. त्या म्हाताऱ्या बायाला सांगते, आई मला ह्याच्यामध्ये गोडी वाटत नाही ग, या संसारामध्ये मला ह्या अष्टभोगाची चाड नाही. फक्त भक्ती आणि प्रेम याच्यातच मला समाधान वाटतं. माऊली सांगतात, हा जीवीचा जिव्हाळा आहे. बाप रखुमादेवर जीवीचा जिव्हाळा, आणि काही केल्या वेगळा नोहे गे माये. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, बाबा हा जीवीचा जिव्हाळा आहे आणि हा भगवंत आणि जीव एकत्र आला ना, तर काही केलं तरी हा वेगळा होऊ शकत नाही. म्हणून कितीही ह्या संसारिक लोकांनी प्रयत्न केले तर ते वेगळं नाही होऊ शकत. देव भक्त दोन्ही एक रूप झाले, मुळीचे संचरले जैसे तैसे. म्हणून देव आणि भक्त हे राधा आणि कृष्ण म्हणजे देव आणि भक्त आहेत. ह्याच्यात काहीही अंतर नाही आणि याच्यात काहीही संशय नाही.